एक महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता पदावरून हटवल्यानंतर रुपाली पाटील अजित पवार यांच्या भेटीला जाणार आहेत। काही वेळातच अजित पवार हे पक्ष कार्यालयात येणार आहेत, तर रुपाली पाटील या अजित पवारांची या दरम्यान भेट घेतील। 2 दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांची पक्ष प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती। पक्ष कार्यालयात अजितदादा आले नसल्यानं रुपाली पाटील बाहेर पडल्या आहेत। तर अगदी काही वेळातच अजित पवार पक्ष कार्यालयात दाखल होतील आणि त्यानंतर रुपाली पाटील या अजित पवार यांना भेटतील। तर रुपाली पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता पदावरून काढण्यात आलं, हटवण्यात आलं आणि त्यानंतर आता रुपाली पाटील अजित पवारांची भेट घेणार आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर रुपाली पाटील यांना प्रवक्ता पदावरून हटवलं, त्यानंतर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती आणि आज त्या अजित पवारांची भेट घेत आहेत। या भेटी दरम्यान यावर तोडगा काही निघेल का अजित पवारांकडून, हा सवाल उपस्थित होतोय। अमोल, खरं तर तेच पाहणं महत्वाचं आहे, कारण की रुपाली पाटील यांची आक्रमक चेहरा म्हणून अशी ओळख आहे। वेळोवेळी त्या पक्षाची भूमिका अगदी आक्रमकपणे मांडत होत्या, मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय त्यांच्याच पक्षामध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील असा वाद पाहायला मिळत होता आणि उघडपणे रुपाली पाटील यांनी चाकणकर यांच्यावरती तीव्र शब्दामध्ये टीका सुद्धा केलेली होती। मुळामध्ये त्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महिला प्रदेशाध्यक्षांवरच अशा पद्धतीची टीका त्यांना भोवली आहे, कारण की पक्षाने त्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवलेली होती। त्याचं 7 दिवसात त्यांना उत्तर द्यायचं होतं, मात्र त्याआधीच 2 दिवसापूर्वी रुपाली पाटील यांचं जे प्रवक्ते पद आहे ते सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तरी पक्षाकडून रुपाली पाटील यांना अप्रत्यक्षपणे हा इशारा देण्यात आलेला होता की पक्षाची शिस्त आहे ती मोडू नका। त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांना ते चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। पक्षाला रुपाली पाटील पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच अजित पवार हे सुद्धा पोहोचतील आणि नेमकं प्रवक्ते घेण्यामागे काय झालेलं आहे हे सुद्धा ते विचारणार आहेत। रुपाली पाटील यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस ही नवीन प्रवक्ते पदांची यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली त्याची कल्पना ही अजित पवार यांना नव्हती, असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर जे नवीन प्रवक्ते पद नेमलेले आहेत ते सुनील तटकरे यांच्या बाजूचे आहेत असं सुद्धा काहींचा आरोप होता। त्या दृष्टीने आज रुपाली पाटील चर्चा करणार आहेत। अजित पवार त्यांना आता काय शब्द देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।